गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गोखले इन्स्टिट्यूटची 1,42,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। पुणे पोलिसांनी देशमुख यांना न्यायालयात हजर केलेलं होतं। न्यायालयाने देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भारत सेवक समाज संस्थेकडून आपलीच घोडचूक अखेर दुरुस्त करण्यात आली। संजीव सन्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली। सचिव मिलिंद देशमुखांवर कारवाई करायचं सोडून सन्यालांना हटवण्यात आलेलं होतं। गैरसमजातून सन्याल यांना हटवलं अशी संस्थेकडून कबुली देण्यात आली। अपडेट जाणून घ्या तर मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, जर या बाबतीत प्रश्नच विचारायचा झाला तर चोर सोडून संन्यासाला फाशी असं इथे म्हणता येईल का? खरं तर दोन वेगळे विषय आहेत। जे डॉक्टर संजीव सन्याल आहेत त्यांना त्यांच्या कुलसचिव पदावरून हटवण्याचा निर्णय या भारत सेवक समाजाने घेतला होता आणि त्यामुळं यूजीसी आणि एका अर्थाने केंद्र सरकार विरुद्ध ही भारत सेवक समाज संस्था असं चित्र निर्माण झालं होतं। ही भारत सेवक समाज संस्था ही या गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या संस्थेची मातृसंस्था आहे आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे। त्यामुळं डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता भारत सेवक समाजाकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई झाली आहे का, हाही प्रश्न आहे। कारण हे सगळं प्रकरण 2022 मधलं आहे, जेव्हा 1.5 कोटी रुपये या मिलिंद देशमुख यांनी खर्च केले होते। दीपक, मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।